अमरावती गुन्हे शाखेने शासनाकडून प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलाय। गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी उपविभागात मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई केली आहे। नायलॉन मांजाचे 25,000 रुपयांचे 59 बंडल जप्त केलेत। तसंच तळेगाव दशसर हद्दीत कारवाई करून 6,300 रुपयांचा असा एकूण 31,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलाय। संकेत रामेश्वर अंबुलकर वय वर्ष 28 राहणार गुजरी बाजार मोर्शी, तर दुसरा संतोष अयोध्या प्रसाद गुप्ता वय वर्ष 54 राहणार चुटे चौक तळेगाव दशासर अशी त्यांची नावं आहेत। गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी उपविभागात पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे मोर्शी येथील गुजरी बाजारमध्ये राहणारा संकेत रामेश्वर अंबुलकर याचा लक्ष्मी झेरॉक्स नावाच्या दुकानातून प्रतिबंधित नायलॉन मांजा 59 बंडल 25,000 रुपये किमतीचे असे जप्त केलेत। तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदूर रेल्वे उपविभागात पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत गोपनीय बातमीच्या आधारे तळेगाव येथे राहणाऱ्या संतोष अयोध्या प्रसाद गुप्ता राहणार चुटे चौक तळेगाव दशासर याच्याकडून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे 29 बंडल 6,300 रुपयाचे असे जप्त केले आहेत। या दोन कारवाईत 31,300 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आवाहन केले की नायलॉन मांजाची विक्री साठवणूक करू नये। मानवी जीवितास किंवा पशुपक्षी यांच्या जीविताला इजा होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय।